आजी, उगाच उगाच काय माझ्यावर आता. नमा मी तशी नाहीये ना ग. चुप. काव्या, कोणी काहीही बोललं ना तरी माझा विश्वास आहे तुझ्यावर. चला चल. चला, गणपतीची तयारी करायची आहे ना, तयारीला लागूया. तारिणी, मला माहिती तू चुकीचं वागणार नाहीस. चल, मला एक सांग, तू बाहेर गेली होतीस ना, मग इथे कपडे कोण धुत होतं? कोण धुत होतं? हो आई, मी धुतले कपडे. तू? अगं ते काय झालं, हे सगळं सुरू असताना ताईने मलाच येऊन सांगितलं ना, म्हणून तिची उरलेली कामं मी केली. मग आधी थोबाड उचकता येत नाही तुला? अगं आत्या एवढी रागात आली, घाबरले मी. सॉरी. चल ग चल. केवढं लागलंय तुझ्या हाताला? तेल लावून देते, बरं वाटेल. बैस बैस, पाणी पी. अगं थांब ग जरा, घे. सुमी, तू बैस, मी जरा तेल आणते तुझ्यासाठी. अगं मी आणते ना. ताई, घरात कोणाला कळत नसलं ना तरी मला कळलंय तू कोण आहेस ते. हे बघ, बाप्पाच्या चेहऱ्याबरोबर प्रकाश पडला पाहिजे. हा हा, त्या ह्यानी जरा तो बल्ब फिरव बाबू. बघ आता. बघ बघ बघ, हा बघ, हा 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 हा, बस 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 बस, मस्त. चल, शाबास, उतर. हा उतर. अरे वा, छान. अजून डेकोरेशन चालू आहे का? गणपतीसाठी मोदक करणार आहेस का गुळ खोबऱ्याचाच नैवेद्य आहे फक्त आज? अगं नाही झालं, हा एवढा पसारा आवरून झाला ना की लगेच मोदकच बनवायला घेणार आहे. अगं मी हे सगळं करायचंय ना तेव्हा ही सगळी तयारी होऊन मोदक झालेले असायचे माझे एव्हाना. तुमचं अजून हेच चालू आहे? कसं होणार आहे? तारिणी, आज सगळं काम तुलाच करायचंय बाई. काय ना, मगाशी त्या काव्याला आणि निशीला सांगितलं होतं मकर सजवायला, पण नेहमीप्रमाणे काम अर्धवट सोडून गेल्या. अगं हो, असू दे, काही हरकत नाही, सगळं वेळेत होणार आहे. आणि माझी मोदकांची पण तयारी झालेली आहे, आता जाऊन फक्त वळायचं. आलेच मी. सारण भरपूर टाक मोदकात, नाहीतर नुसती उकड खावी लागेल आम्हाला. मी काय म्हणते, तिला हे सगळं सांगण्यापेक्षा तूच जाऊन जरा मदत कर ना तिला. तुझे जरा मोदक चांगले होतात म्हणून ग. अगं मी केली असती मदत, पण मग हे सगळं कोण ठेवणार? ते मलाच करावं लागेल. अगं ते करते मी, तू जाऊन मदत कर जा. तू म्हणतेस म्हणून जाते. आई आई थांबा. ओ काय, मी आहे ना, आज सगळी कामं मी करणार, तुम्ही आराम करा. अहो किती चांगला दिवस आहे आज. हो, हे तू लक्षात ठेव म्हणजे झालं बाई. नुसता चेहऱ्यावर आनंद असून उपयोग नाही, हात पण चालावे लागतात मोदक करायला. आत्या, तू शिकव ना मला, तू किती छान मोदक बनवतेस. अगं बघ ना, हे मला जमतच नाहीये, पीठ सगळं हाताला चिकटतंय. बाहेर फुशारके मारतेस ते आई समोर, साधा एक मोदक नाही जमत तुला? अगं ते मला खरंच नाही जमत आहे, शिकव ना प्लीज प्लीज. ढ आहेस तू, ढ. काहीही करता येत नाही. ये इकडे सगळं. हे घे. आता एकदम हलक्या हाताने हे पातळ करून घे. लाडू नाहीये, मोदक आहे.
हात हलका हवा. हे बघ, हे झालं गोल. आता ह्याच्यात सारण भर. भरपूर सारण भरायचं आणि अशा कळ्या करून घ्यायच्या. हात हलका हवा, नाही तर होणार नाहीत मोदक. झाला मोदक. हो, जमतोय. अगं तोंडाकडे काय बघतेस माझ्या? मोदक कर. कळलं ना कसं करतात ते? कर. मला ना लहानपणापासून तुला मोदक बनवताना बघायला खूप आवडतं. किती छान मोदक बनवतेस तू. आईला पण खूप कौतुक होतं तुझ्या मोदकांचं. तुम्ही किती चांगले आहात हो. तू तुझा चांगुलपणा दाखव म्हणजे झालं. एवढं वचन पाळ. वचन? कुठलं वचन? अगं बाई, विसरलीस का इतक्यात? अगं निशीच्या आधी तारिणीचं लग्न करणार आहेस ना. अहो आई, एवढी महत्वाची गोष्ट कशी विसरेन मी? हा, वचन दिलंय की नाही मी तुम्हाला? अहो, आणि स्थळ आलंय तिला. आता कसं आहे, गणपतीच्या सणाची गडबड आहे ना, ते सगळं आटोपलं ना की विसर्जनानंतर बोलूया की आपण त्यांच्याशी. हो हो, बर बर बर. जमला? करा अजून चांगला.